नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अरविंद रेड्डी. मी औरंगाबादला माहिती खात्यात कार्यरत होते. 1991 मध्ये माझी अचानक धुळ्याला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली. मग पहिल्यांदाच अनोळखी गावात जायचं असल्यानं शोधाशोध सुरू झाली. तिथं आपल्या परिचयाचे मग कुणी आहेत का, तिथले अधिकारी कोण कोण अशी वगैरे माहिती काढणं सुरू झालं. आमच्या खात्याचा संबंध कामासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाशी येत असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी धुळ्याचे म्हणून श्री अरविंद रेड्डी आहेत हे समजलं तेव्हा मला थोडं बरं वाटलं. त्यांना कामानिमित्त ते औरंगाबादमध्ये मनपा आयुक्त असताना मी एकदा भेटले होते. तरी त्यांचा परिचय असा नव्हता. सावळा वर्ण, मोठे भावस्पर्शी डोळे, करडा रुबाबदार चेहरा असं वर्णन असणाऱ्या रेड्डी साहेबांचा बघताच धाक वाटायचा. धुळ्यात त्यांचा मोठा रुबाब होता. त्यावेळी माझ्या प्रसिद्धी खात्याच्या दृष्टीनं धुळे जिल्ह्याचे 2 महत्त्वाचे प्रश्न होते. एक सरदार सरोवर आणि दुसरा भास्कर वाघ यांनी जिल्हा परिषदेत केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार. त्यामुळे दररोज बैठका व्हायच्या. त्यातून रेड्डी साहेबांचे अनेक पैलू माझ्या लक्षात येऊ लागले. त्यांच्या करड्या प्रशासकीय व्यक्तिमत्वामागचा एक नितळ कुटुंबवत्सल माणूस मला दिसला. अनेक अधिकाऱ्यांना ते कामानिमित्तानं व्यक्तिगत सल्लेही द्यायचे. साहेबांचा परिचय वाढत गेला. त्यांनी मलाही अनेक बाबतीत मदत केली. सल्ला दिल्याचं मलाही आठवतं. त्यावेळी मला कुठल्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देण्याची सवय होती. त्यातून खरं तर खूपदा नुकसानच व्हायचं. एक दिवस सर म्हणाले, बेलसरे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर अवश्य देत जा, मी तुमच्याबरोबर आहे. पण जर विषय वादग्रस्त होणार आहे हे आपल्या लक्षात आलं तर मात्र थोडा संयम जरूर पाळा. अशावेळी प्रतिक्रिया लगेच न देता दुसऱ्या दिवशी देत जा, कारण कोणत्याही गोष्टीचा राग काही 24 तासापेक्षा जास्त टिकत नाही. साहेबांचे वडील हे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते. ते आणि साहेबांच्या आई अम्मा धुळ्याला राहायला आले. संध्याकाळी बाबा नदीकाठच्या गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जात. मूळचे साधे शेतकरी असलेल्या बाबांच्या सरळ स्वभावामुळं त्यांच्या समवयस्क लोकांची त्यांची आपसूक मैत्री झाली. काही लोक म्हणाले, बाबा, आम्हाला कलेक्टरचा बंगला आतून पाहता येईल का? बाबांनी ही गोष्ट साहेबांच्या कानावर घातली. त्यांनी केवळ होकारच दिला नाही तर लगेच बाबांच्या त्या 20-25 मित्रांना थेट जेवायलाच बोलवलं. बहुतेक वेळा अशा वरिष्ठ पदावरील लोकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांनी आपल्या सामाजिक स्तरावरील लोकांचे संबंध ठेवावेत, सामान्य गरीब लोकांची बरोबरीच्या नात्यानं मैत्री करू नये असं वाटत असतं. पण कुणी असं केल्यास त्यावर नाराजी ओढवते. पण रेड्डी साहेबांनी अगदी प्रेमानं त्या सर्व लोकांचं स्वागत केलेलं मी पाहिलं. एकदा माझ्या घरात ऐन मध्यरात्री चोर आले. तेव्हा खिडकीचं ग्रिल तोडून चोर आत घुसत होते. नेमकी तेव्हा मला योगायोगानं जाग आली आणि अनर्थ टळला. त्यावेळी मी धुळ्यात एकटी राहत होते. त्या घटनेनंतर मनात फार दहशत बसली. पोलिसात तक्रार केल्यानं ही गोष्ट साहेबांना माहीत झाली. आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून साहेबांच्या आई अम्मा स्वतः कितीतरी दिवस रोज मला सोबत म्हणून रात्री माझ्याकडे झोपायला येऊ लागल्या. रेड्डी साहेब हे अतिशय नेमस्त तरीही फार शिस्तप्रिय गृहस्थ आहेत. ते दररोज 5ला उठून फिरायला जातात. किमान 2 तास टेनिस खेळतात. घरी आल्यावर स्वतःचे कपडे स्वतः धुतात. अगदी रेड्डी मॅडमनाही धुवू देत नाहीत. आता ते 80व्या वर्षात आहेत तरी रोजची कामं करतात. 2-3 जिल्ह्यांचे कलेक्टर राहिलेले, कमिशनरपदी राहिलेले साहेब आजही स्कूटरनं भाजी आणायला जातात. रेल्वेनं मुंबई पुणे असा प्रवास करतात. आता करोनामुळं फिरायला जाता येत नाही, टेनिस नाही, तर त्यांनी घरी लगच्या लगेच ट्रेडमिल घेतली आणि त्यावर रोज 2 तास चालण्याचा व्यायाम सुरू केला. नोकरीत असताना त्याने नेहमीच अनेकांना मदत केली. कुण्या अधिकाऱ्याची पत्नी गावाला गेली की साहेब त्याला जेवायला बोलवणार हे ठरलेलं. त्यांचं संवाद कौशल्य फार छान होतं. त्यामुळं अवघड आणि गुंतागुंतीचे अनेक प्रश्न त्यांनी लिहिल्या सोडवलेले मी पाहिलेत. समोरच्या माणसाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ते पुरेसा वेळ द्यायचे. त्यांचा प्रश्न समजावून घ्यायचे आणि निर्णय मात्र ते लगेचही द्यायचे. कुणी फोन केला आणि सांगितले, सर मी पवार बोलतोय, तर ते म्हणतात, बोला पवार. त्यामुळे बोलणाऱ्याला आपल्याला साहेब चांगले ओळखतात असं वाटून त्याच्या मनावरचा तणाव कमी होतो. बोलायला हुरूप येतो. नोकरीच्या प्रदीर्घ काळात अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला, पण त्यांनी कधी तक्रार केल्याचं मला माहिती नाही. जिथे बदली झाली तिथे ते लगेच हजर व्हायचे. ठाण्याला कलेक्टर असताना मात्र त्यांच्यावर एक मोठं संकट आलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या. सलग 5 दिवसाची सुट्टी आली होती.
त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी या क्षमतेत निर्णय घेऊन मतपेट्या दिल्या. त्यावेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री TN शेषन होते. त्यांचा देशभर दरारा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांना मतपेट्या देण्यापूर्वी रेड्डी साहेबांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना विचारलं नाही म्हणून शेषन साहेब त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यांच्याकडून असं का केलं अशी विचारणा झाली. त्यावर दिलेला खुलासा TN शेषन यांनी अमान्य केला. तडकाफडकी रेड्डी साहेबांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या सेवा पुस्तकात ठपका ठेवला गेला. त्यांचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही याचं त्यांना फार वाईट वाटलं. म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागितली. श्री शेषन यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणारे ते देशातील एकमेव सनदी अधिकारी असावेत. प्रदीर्घ लढाईनंतर निकाल रेड्डी साहेबांच्या बाजूने लागला. सेवा पुस्तकातील ठपका काढण्यात आला. मला रेड्डी साहेबांचं खरं मोठेपण त्यानंतरच्या घटनाक्रमात दिसले. श्री शेषन यांचं निधन झालं तेव्हा एका वृत्तवाहिनीनं रेड्डी साहेबांना ही घटना डोक्यात ठेवून प्रतिक्रिया विचारली आणि त्यावेळी काय घडलं हे सविस्तर सांगण्यास सांगितलं. रेड्डी साहेब न्यायालयीन लढाईबद्दल बोलले, परंतु त्याचबरोबर शेषन साहेबांचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांच्यासारखा निष्कलंक आणि कर्तबगार अधिकारी निवडणूक आयोगात असायला हवा. असा खंबीर माणूसच काही सुधारणा करू शकतो, त्यांची कठोर अंमलबजावणी करू शकतो हे रेड्डी साहेबांनी आवर्जून सांगितलं. ज्यानं आपल्याला आपण निर्दोष असतानाही आपलं करिअर खराब करू शकणारी शिक्षा केली, त्याचे गुण पाहू शकणारा, त्यांचं कौतुक करणारा दुसरा अधिकारी मी तरी असा कर्मचारी कधीच पाहिला नाही. शासकीय सेवेत अशी माणसं भेटली हे मी माझं खरंच भाग्य समजते.